थांबवायचं आहे. पटपट चल बेटा चल. ठीक आहे चल. चल. किती उपवासी राहू भूक लागली बाबा, 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 किती उपवासी माझ्या नगरीच्या समोर त्या कुत्र्याचा उठ्ठा जेवण खाऊ समोर आले. अरे अरे देवा, काही फायदा नाही. भाई काय बाबा बाबा तुम्हाला नाही खावा खा खाली कुठे गेला चालू नका घेऊन ये. खूप छान आहे. नाही खावा ये ना बाबा तुम्ही खा घे. चल बेटा बाई चल ना तुझ्या मग गाडी येत आहे लवकर चल. चल माझ्या बाबा गाडी जवळची गाडी हेच आहे. मी तिकीट काढून आणतो. उत्तरपर्यंत या डब्यात बस. मी बावला घेऊन जातो आणि तिकीट काढून आणतो. तू या डब्यामध्ये बसून जा बेटा. पण बाबा होय. मी बसते लवकर या. आपल्याला आयला जायचंय ना. लवकर या. आणि दादू आम्ही नेतो त्याला आपल्या बरोबर. असं ठीक आहे. मी बसून राहतो ना. तुमची वाट पाहते. बाबा लवकर या म्हणा. लवकर या. मी वाट पाहते. ठीक आहे. घ्या मग शिरा बस बेटा मी तिकीट काढून आणतो. कथी माया
स्टेशनावर आलो. एका मालगाडी उभी होती. मुलीला सांगितलं की बाई या डब्यामध्ये बस, मी जातो दुकानामध्ये तुझ्यासाठी काही डबा वगैरे घेऊन येतो, म्हणजे काही खाऊ वगैरे घेऊन येतो आणि नंतर दोघंही मिळून आपण तुझ्या मामाच्या गावला जाऊ आणि तुझ्या आईला घेऊन येऊ. समोर काय होते आले मग एका स्टेशनावरता मालगाडी उभी होती. तेथे लाडक्या मुलीला एका डब्यात माझे दादा माझे दादा माझे दादा बसवून तिला. माझे दादा माझे दादा माझे दादा बसवून तिला गा. माझे दादा माझे दादा बसवून तिला. माझे दादा माझे दादा माझे दादा बसवून तिला. माझे दादा माझे दादा माझे दादा बसवून तिला. माझे दादा माझे दादा माझे दादा बसवून तिला गा. ती मालगाडी गेली सुटून. ती गाडी गेली सुटून आणि बापा दिले सोडून. माझे दादा गा माझे दादा माझे दादा लडक्या मुलीला. माझे दादा गा माझे दादा माझे दादा लडक्या मुलीला. माझे दादा लडक्या मुलीला. माझे दादा गा माझे दादा माझे दादा लडक्या मुलीला. माझे दादा गा माझे दादा माझे दादा लडक्या मुलीला. माझे दादा गा माझे दादा माझे दादा लडक्या मुलीला गा. एक बला गेली, आता दुसरी बला ते मुलगा राहिला. आता घरी नेतो, काय करू? एक तर चालली गेली, हाय घरी याला घ्या घरी घेऊन जातो, कारण खायला असा भाड आहे. नंतर काय करत आहे मग पाहतो. मुलीला सोडल्याच्या नंतर शावकार मुलाला म्हणते, बाबा तुझी ताई गेली, आता दुसरी गाडी नाही, आपण उद्या नंतर जाऊ. उद्या 10 वाजताची गाडी आहे, मग आपण दोघंही बापले का आपण तुझ्या मामाच्या गावला जाऊ. आणि मुलाला घरी घेऊन आल्याच्या नंतर काय होते. मुलाला घेऊन आला घरी, अर्धी रात्र बापा लोटल्यावरी, बाळाच्या गऱ्याला लावून दोरी. बाळ मारला बाळ मारला गा माझे दादा. माझ्या किती पापी रे माणूस. लाडक्या पोराला कोण धरला घेऊन जातो. छान ब्रह्मदेवाने
असा घोटाळा झाला रे मला काहीच सुचेना माझ्या दाराच्या मोहना गोट पाहिलं तुला गे ब्रह्मदेवाने लेक बदलती दिला माझ्या दाराच्या मोहना गोट पाहिलं तुला गे खाता एका धुऱ्यात पाहतो काली खाली याला दबून देतो मग बाळ घेऊन हातात मग बाळ घेऊन हातात आणि नेऊन शेतात बापा एका धुऱ्यात माझे दादा बाळ दाबला 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 चल का करू आता मी वाचन अरे फुटले देवा नसीब है माझे फुटले देवा नसीब है माझे धीर किती मी धरू नाता वाचून काय करू ओ आता वाचून काय करू फुटले देवा नसीब है माझे फुटले देवा नसीब है माझे धीर किती धरू मी आता वाचून काय करू मी आता वाचून काय करू मुलीला सोडलं मुलाला घरी गेल्यावर घरी आल्याच्या नंतर अर्धी रात्र झाली ना त्याच्या गळ्याला गळफास लावून त्याला मारलं आणि एका शेताच्या धुऱ्यामध्ये नेऊन दाबून दिलं घरी आला देवा म्हणे मी काय करू मुलगी गेली पत्नी गेली मुलगा गेला मग मी वाचून काय करू तेव्हा त्या सावकाराने एक चिठ्ठी लिहिली की माझी पत्नी माझ्या मित्राकडे 10,000 रुपयामध्ये गाण होती माझी शिला नावाची मुलगी एका मालगाडीच्या डब्यामध्ये तिला सोडून दिलं मुलाला घरी आणल्यानंतर त्याला अर्ध्या रात्री गडपास लावून त्याला मारला आणि एका शेताच्या धुऱ्यामध्ये नेऊन दाबून दिलं चिठ्ठी लिहिली आणि तो आपला सावकार शेतामध्ये गेला पुन्हा आणि एका बाबरीच्या झाडाला गळपास लावून मरण पावला ऐका सांग चिठ्ठी ठेवली गळला इतिहास लावून
बापरे रात्री म्हणल्याच्या बहीण हे फिकं वरण केली बहिमा एवढ्या तडू नको मिरच्या आता भोल लागल्या देव दिलं धोडसून अरे रातभर प्रसाद जातो रातभर चल बापा अरे बीच्या मध्ये संडास करायला लागली. अबे राम्या अबे तू कोणा संडास कर. अबे तू कोणा संडास कर. संडास कर हो. अबे माया त्या बुढीला का नाही त्या बहीणला फिकवरण केलं हा. आणि मिरच्या तळल्या आता ओढ लागल्या भाऊ हा. आता दिलं धपसून अबे रातभर संडासला जाऊ रातभर का म्हणजे तसं झालं हे काय नाही मागाची लाईनच कापली काल लाईन देणं जो अंधार होता बा आपल्या संडास मध्ये गेलो एक डब्बे काय दिसले नाही बाथरूम कडे गेलो होतं चपेला सटपट तू दिसला असतं ते पाणी नाही आणलं मी भाड्या परसाकडे आला त्या पाणी नाही आणलं तू दिसला असला बा घरापासून अच्छा मी दिसलो म्हणून हा. आणि नाहीच पाणी दिलं तर का करशील तू हा पाणी नाही दिलं तर तू म्हणे बसभर तू संडास करायला बसते मी पाहतो हा तू मस्त संडास कर बरं बरं थांब नाही अर्धा पाणी दे हा. अबे एका डब्यामध्ये 10 बाया जाते हो. त्याच्या पहिले आपण दोघं जण एका डब्यामध्ये नाही जात. मग देशील ना हा. हा चल बस ना आपण का फुल पॅन्ट सोडलं आपला मी सोडतो नको सोडू. अरे रे 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 रे. आम्ही इकडच काय बसते दिवस निघला पाय येते तिकडे होईना आमच्या मग बायाला का मारती मग नाही बरोबर आहे अबे नाही अबे भाऊ. असा नाही भाऊ भूतासारखा दिसते रे बाई नाही भाऊ भूत सर हा झोमला गिमला म्हणजे मोठी फिकरी झोप ते काय मंतर मारून पाहिलं बे तुला मंतर मारू पाय काय भूम मध्ये ते भूत आपल्याला थांब मग तुला म्हणता येते का मरे नाही म्हणून तर तुला म्हणलो हे तू गबदूत राहिला बे हा. माझ्या आजीच्या जवळला म्हणतात ते आजी जवळला आजी आजीच्या हा. हा सर तिकडे हा जय शिप शिपणी महापापणी धनचड्याच्या मनी चोपकण्याची भाजी उतराचा उतर नाका मारेन लाख छो नाही भाऊ हा भूत नाही भाऊ हा सैतान असला पाहिजे अबे पण सैतान एवढं आपल्या आजी जवळला मंत्र म्हणलो मी त्याच्या पण पुराला नाही ना तो तुझ्या आजीत आहे का अरे माझ्या गेला पण मला देऊन गेला अच्छा हो हा म्हणतो मी पाहिजे